आपल्या बरोबर आणखी वाल्मिकी समाजातल्या काही महिला नेत्या आणि कार्यकर्ते आहेत. आपण या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाबाबत यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊ. मॅडम, आपण आपला परिचय द्या आणि वाल्मिकी समाजाची, महाराष्ट्राच्या वाल्मिकी समाजाची याबाबत काय भूमिका सांगू शकाल? नमस्ते, राम राम. मी डॉक्टर रेखा बहनवाल आहे. अखिल भारतीय वाल्मिकी महासभेवर राष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी आहे. 1/8/24 रोजी आरक्षण उपवर्गीकरणामध्ये जो वर्डिक्ट आलेला आहे, निर्णय आलेला आहे, त्या निर्णयावर, उपवर्गीकरणावर ज्या लोकांनी शेड्यूल कास्ट मध्ये 59 जातींमधल्या ज्या लोकांनी या उपवर्गीकरणाला समर्थन केलेलं आहे, अगोदर त्या सर्वांसाठी, स्पेशली मातंग समाजासाठी खूप खूप आभार मानते. उपवर्गीकरण हा विषय सुरू झालेला आहे पंजाब मधून. म्हणजे रामायणाची जी लिखाण केलेलं आहे महर्षी वाल्मिकींनी, त्याचप्रमाणे उपवर्गीकरणाची जो बेस आणि पाया सुरुवात केलेली आहे, पायंडा टाकलेला आहे, लिखाण केलेलं आहे, ते पंजाबच्या मजहबी शीख वाल्मिकी समाजाने 1975 पासूनचा हा लढा सुरुवात झालेली आहे आणि याला पूर्णविराम मिळालेला आहे 1/8/2024. अर्थातच सुप्रीम कोर्टाने सर्व अधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत आणि वाल्मिकी समाजाने याचं खूप खुल्या दिलाने आणि मोठ्या मनाने या उपवर्गीकरणाचं स्वागत केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी समाज हा दुसऱ्या राज्यामधून आलेला आहे. स्थानिक इथला आहेच, वेगवेगळ्या राज्यामधून पण आलेला आहे. मी महाराष्ट्रातलीच आहे, जळगाव जिल्ह्याची. कंडारे परिवार माहेरी आणि इकडे बहनवाल परिवार. राजकारणात आणि समाजकारणात कार्य करताना उपवर्गीकरणाचा आम्हाला काय लाभ होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. उपवर्गीकरण झाल्यावर आम्हाला काय फायदा होणार आहे याचं दडदडीत उदाहरण आता हरियाणा आणि पंजाब मध्ये जे सेवा भरती झाल्या, ज्या परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये आम्हाला ज्या सवलती मिळाल्या, आमचे वाल्मिकी समाजाला काय जो फायदा झालेला आहे ते बघून आम्हाला खळबळून जाग आली आणि आम्हीही गेल्या 1 वर्षापासून उपवर्गीकरणासाठी हे इम्प्लिमेंट करावं, राज्य सरकारने इम्प्लिमेंट करावं म्हणून आम्ही ही धडपड करतो आहे. ऑलरेडी ये जीती हुई लढाई है. वाल्मीकि समाज के एक हमारे राष्ट्रीय संत ने कहा, उपवर्गीकरण की लड़ाई ऑलरेडी जीती हुई है, लेकिन उसके लिए हमें आज रास्ते पे उतरना पड़ रहा है उसकी अमलबजावनी करने के लिए. तो वो क्यों? महाराष्ट्र की दुसरा एक प्रश्न असा उद्भवतोय की जर समजा संपूर्ण देशाच्या 4-5 राज्यामध्ये हे वर्गीकरण झाले, ते महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करतंय. उद्या जर महाराष्ट्र सरकार हा विषय लांबवत असेल तेव्हा वाल्मिकी समाजाची काय भूमिका असेल? महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय शेड्यूल कास्टचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकरजी यांनी या सर्व प्रकरणामध्ये, उपवर्गीकरणामध्ये आपली भूमिका 2019ला त्यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडी या त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 2019ला मांडली. त्यांनी उपवर्गीकरणाला समर्थन दिलेलं होतं. ही वेगळी गोष्ट आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये आतापर्यंत वाल्मिकी समाजाला कुठे ठेवलंय किंवा दुसरं मी थोडस विचारतोय,
माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर संभाजीनगरमध्ये एक वक्तव्य दिलं. ते असं म्हणतायत की मांग जात समूह हा एकटी जात समूह आहे जे आरक्षणाचं वर्गीकरण मागत आहे. त्यांना सपोर्ट नाही कोणाचा, ती एकटी पडलेली आहे असं एकंदरीत त्यांचं मत आहे. त्याबद्दल वाल्मिकी समाज काय आहे, ची काय भूमिका आहे त्याविषयी? वाल्मिकी समाजाने ऑलरेडी आमच्या एका राष्ट्रीय संतने म्हटलंय की एक जीती हुई लड़ाई, रास्ते पे उतरने की जरूरत नहीं है, अब अमल बजाने करने का काम राज्य सरकार का है. जबकि महाराष्ट्र के मागासवर्गीय के शेड्यूल कास्ट के नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर जी, इन्होंने अगर इस बात की भूमिका रखी जो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विचार थे, सभी वंचितों को साथ में लेके चलना है, और उन्होंने उनकी भूमिका भी वंचित बहुजन आघाड़ी के जो मांडी है, रखी है, लिखी है, उन्होंने वाल्मीकि समाज को साथ में लेते हुए आज हमारा जो पिछड़ापन है, वंचित अति वंचितपन है, ये इसको ध्यान में रखते हुए राज्य सरकार से बात करना चाहिए और उनको वर्गीकरण करना चाहिए डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के वंशज. फिर से एक बार प्रकाश आंबेडकर जी को मैं विनम्रता से कहना चाहती हूँ कि आप राज्य सरकार को, देवेंद्र फडणवीस जी को एक फोन कीजिए. क्यों नहीं आप इसमें उपवर्गीकरण का समर्थन में आप क्यों नहीं स्पेशली आगे आकर बात कह रहे हैं? आपका जाहिरनामा था, आप ये कहिए क्या आपके ऊपर आपके समाज का दबाव है? आप क्यों नहीं सामने आकर इस बात को स्पष्ट करना चाह रहे हैं? मातंग समाज अकेला नहीं है, वाल्मीकि समाज और इतर भी सभी समाज साथ में. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.